आदरणीय दादू साहेबजी यांचा एका तेल्याच्या घरी जन्म होता आणि हे जेव्हा 7 वर्ष वयाचे होते, बाहेर खेळत होते मुलांमध्ये, परमात्मा असेच जिंदा महात्म्याच्या रूपात कबीर साहेब यांना येऊन भेटले आणि यांनाही असंच ज्ञान दिलं. परमात्म्याने ज्ञान ऐकवलं. अजूनही काही मुलं बसली होती. त्यांनी तर काय केलं, ते हे गरीब कबीर परमेश्वरांनी काय केलं की आपल्या ओंजळीत एक लोट्याने पाणी घेतलं, एक घोट तोंडात, आणि पानाची पानं होती तिथे, पानाची छोटी छोटी लहान लहान पिंपळासारखी, त्या पानाच्या पानावर ते पाणी असं चूळ भरून टाकलं, चूळ टाकली आणि म्हणाले, बाळा नाम घे तू दादू, आणि हे जल प्यावे लागेल. तो म्हणाला, आणा महाराज. असे करून पिऊन टाकले परदेशी. आता म्हणतात ते मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल, लखबर सूरा जोज ही लखबर सामत दे, लखबर यती जहान में तो सतगुरु शरण आले. गोता मारू स्वर्ग में जा बैठो पाताल, कह कबीर ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाल. अन्य जी मुलं होती ती सगळी उठून पळाली. ह्याने तर उष्ट पाणी प्यायलं कोणाचं, याच्या जातीचा पत्ता नाही असा हा, असे ते गावात पळून आले आणि तिकडून त्या आत्म्याला घेऊन परमात्मा सचखंड सतलोकात गेले. तो मुलगा अचेतन झाला, डेड नाही झाली बॉडी, आणि आत्मा परमात्मा बरोबर घेऊन गेले. ते जसे गरीबदास साहेबजींना वर घेऊन गेले होते, हे गरीबदास साहेबजींच्या बरेच आधी झाले होते, जवळजवळ 200 वर्षांपूर्वी, शेकडो वर्षांपूर्वी, 100-1 वर्षांपूर्वी. तर तिथे तिकडे गावात समजलं की मुलगा उशिरापर्यंत नाही आला, तर ज्या मुलांबरोबर तो खेळत होता त्यांना बरोबर घेऊन गेले की कुठे आहे तू, कुठे सोडून आला त्याला, जिथे खेळत होता तो बाबाजींजवळ. याने त्यांचं उष्ट पाणी प्यायलं. तर तिथे जाऊन पाहिलं तर दादू साहेबजी मृत होते, मेले नव्हते, अचेत पडले होते. आता हाहाकार माजला, रडू लागले. वैद्य डॉक्टरांना दाखवलं, झाडफूक झाली. 3 दिवस आणि 3 रात्री गेल्या, असे अचेतन राहिले. तिकडे परमात्मा त्या प्रिय आत्म्याला स्वतःचा साक्षीदार बनवण्यासाठी वर सतलोकात घेऊन गेले. आणि तशाच प्रकारे जसा गरीबदासजींना परिचय करून दिला होता तसा करून दिला. परमात्मा तेजोमय शरीरयुक्त सतलोकात त्या सिंहासनावर विराजमान होते. खालून तसेच साधू संत म्हणजे जिंदा महात्म्याच्या रूपात गेले होते वर. तशाच प्रकारे चौरी ढाळू लागले. मग ते तेजोमय शरीर परमात्मा उभे राहिले आणि खालून वर गेलेले महात्मा परमात्मा जे जिंदाच्या रूपात होते ते बसले आणि तशाच क्रिया झाल्या सर्व. आणि चौरी ते तेजोमय शरीर असलेले भगवान ढालू लागले. दादूजींना ही शंका आली की भगवान तर हा दिसत होता जो तेजोमय शरीरवाला आहे आणि हा बाबाजी बसला सिंहासनावर. समजलं नाही हा काय चमत्कार आहे. एवढ्यात ते तेजोमय शरीर त्या कबीर त्या परमात्म्याच्या शरीरात सामावले, जिंदाच्या शरीरात. तेव्हा परमात्मा म्हणाले की बाळा दादू जा खाली तू, माझं नाव कबीर आहे, मी काशीमध्ये विणकर बनून राहिलो होतो. असं गरीबदासजींना सांगितलं होतं परमात्म्याने की मी बेटा तिथेही राहिलो 120 वर्ष, हेच ज्ञान मी तिथेही दिले. आणि गरीबदासजींना तर एवढंही म्हणालो होतो की हे काळाचे दूत जे कबीर पंथात आले आहेत त्यांनी नाश केला आहे त्या ज्ञानाचा, आता यांना परत कर. दादूसाहेबजी तर गरीबदासजींच्या आधी झाले होते, त्यांना विशेष ज्ञान नाही दिलं परंतु स्वतःचा परिचय नक्कीच दिला, कारण त्यांना माहीत होतं की यांना हे ज्ञान दिलं तर यामध्ये घुसलेले लोकही हे बिघडवून टाकतील. तर म्हणण्याचा अर्थ असा आहे की दादू साहेबजींना सर्व परिचय देऊन परत सोडलं. 3ऱ्या दिवशी जेव्हा मुलगा शुद्धीवर आला तेव्हा आनंदाचे वारे वाहिले
आणि दादूसाहेबजी त्या कबीर परमेश्वराच्या महिम्याचे गुणगान गाऊ लागले. तर काय सांगतात, तर दादूसाहेबांनी परमात्मा कबीर परमेश्वरांचा महिमा कसा ऐकवला याचा कलमतोड ऐकवतो आपल्याला. परमात्मे दादूसाहेबांनी सांगितलं आहे, जो जो शरण कबीरे के तिरगे अंत अपारे, दादू गुण के ताक हूँ कहत न लागे कहत न पावे पारे। जो जो शरण कबीरे के वो तिरगे अंत अपारे, दादू गुण की ताक हूँ कहत न आवे पार। कबीर करता आप है दूजा नहीं कोई, दादू पूर्ण जगत को भक्ति दृढ़ावत सोए। आता दादूसाहेबजी म्हणतात कि जो जो शरण कबीर की और पार हो गए अनंत, आणि म्हणतात की त्या परमात्म्याचं गुणगान मी या मुखाने काय महिमा सांगू, काय गुण गाऊ त्या महात्मा परमात्म्याचे. कबीर करता आप है दूजा ना कोई, दादू पूर्ण जगत को भक्ति दृढ़ावत सोए। पूर्ण जगाला यथार्थ ज्ञान तोच परमात्मा स्वतः येऊन देतो, दृढ करतो. यो ठेका पूरा होवे जब सब कोई तजे शरीर। ठेका म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट, ॲग्रीमेंट जे आपल्या शरीराचे झालेले आहे, एवढा वेळ आपला निर्धारित आहे. म्हणतात की हे जेव्हा पूर्ण होईल तेव्हा सर्वांना शरीर त्यागावं लागेल. परंतु कबीर साहेबजी म्हणतात, परमेश्वरजी आए हैं सो जाएंगे राजा रंग फकीर, एक सिंहासन चढ़ के जा एक बंधे जात जीर। तर इथे दादूसाहेबजीही त्याचंच समर्थन करत आहेत. ठेका पूरा होवे जब सब कोई तजे शरीर, दादू काल गंजे नहीं जपे जो नाम कबीर। दादूसाहेबजी म्हणतात की काळ त्यांच्या जवळ येऊ शकत नाही जो कबीर परमात्म्याच्या सतनामाचा जप करतो. आदमी की आयु घटे तब यम घेरे आए, सुमरण किया कबीरे का दादू लिया बचाए। आता परमात्म्याने सारे यमाचे दूत दाखवले सर्व, आणि खूप काही लीला दाखवल्या स्वतःच्या, की दादूसाहेबांना एकटं सोडलं रस्त्यात. यमाचे दूत चहूबाजूंनी आले की बाबा कोण आले हे, आम्ही घ्यायलाही गेलो नाही आणि आता मेलो, आपल्याला रागावतील, पकडा याला पकडा, हे कसे आहेत, कोण आहेत. तर त्यावेळी दादूसाहेबांनी परमात्म्याचं स्मरण केलं. त्याचवेळी कबीर साहेब प्रकट झाले, म्हणाले, बेटा कुठे राहिला होतास तू मागे. तो दृश्य बघू लागला तर एकदम पळाले ते दूत की एकमेकांच्या वर पडले, इतक्या लांब वेगाने तर खूप पळाले होते. तर हे परमात्मा म्हणाले, तर परमात्मा म्हणाले की बेटा जेव्हा भक्तिहीन प्राणी शरीर सोडून जातो तेव्हा त्यांना यमाचे दूत घेरतात, आणि जसं तू माझं स्मरण केलं तसं या नामाचा जप जर अजून कोणी केला ना, भक्त तर करेलच, कारण तो आधीपासूनच प्रॅक्टिस करत असतो, आणि त्याच्याच मुखातून मग हे परमात्म्याचं नाव निघेल, तर मग यमाचे दूत जवळ नाही येऊ शकत. तेच मग आपल्या अनुभवांना दादूसाहेबजी सांगत आहेत. आदमी की आयु घटे तब यम घेरे आए, सुमरण किया कबीर का दादू लिया बचाए। मेट दिया अपराध सब, सर्व पापे माफ केली मज दासाची, दादूसाहेबजी म्हणत आहेत. मेट दिया अपराध सब आए मिले छन माही, दादू संग ले चले वो कबीर चरण की छाही। सेवक देव निज चरण का दादू अपना जाने, बरंगी सत कबीर ने कीन्या आप समाने। आता काय समजत आहेत दादूसाहेबजी, की माझे सगळे अवगुण माफ केले भगवानाने,
आणि एका सेकंदाच्या आत माझ्याजवळ उपलब्ध झाले आणि आपल्या सोबत घेऊन निघाले मालक मला. आणि म्हणतात की हे दाता मला आपल्या चरणांचा, आपल्या चरणधुळीचा दास समजा, सेवक देव निज चरणाचा. म्हणजे हे देव, हे भगवान हा सेवक आपल्या चरणांचा नोकर आहे, धूळ आहे, नित्य सेवक आहे. आणि याला आपला जाण हे दाता. और भृंगी सत कबीर ने कर लिया आप समान. की जसा एक भुंगा कीटक असतो, गू गू करणारा भुंगा असतो, जो किडे उचलून आणतो आणि त्याला आपले स्वर ऐकून ऐकून स्वतःसारखेच आवाज काढणारा बनवून टाकतो, तसे परमात्म्याने हे ज्ञान दिले आणि परमात्म्याचे गुण गाणारा झाला तोही. तर पुण्यात्म्यांनो, हीच स्थिती आपली आणि दासाची झाली आहे. जेव्हापासून हे ज्ञान ग्रहण झालं, हे ज्ञान लक्षात आलं, तेव्हापासून आपणही भुंगा चालू आहे. न जाणे सर्वांना सांगतो, कोणाकोणाला सांगू, आणि भुंग्यापेक्षा यापेक्षा अजूनही भुंगा चालू. आपणही सर्व भगवंताची मुले ज्ञानाशी परिचित झालात, तुम्हीही हे बोलू लागलात. दादू अंतर्गत सता छन छन सुमरण ध्याने. वारू नाम कबीर पर पल पल मेरे प्राण. सुन सुन साख कबीर की यू काल नवावे माथे. धन धन हो तीनों लोक में दादू जोड़े हाथे. सुन सुन साख कबीर की. कबीर साहेबांचा महिमा, साख म्हणजे महिमा. त्यांच्यासारखा तुझा महिमा तर नाही, म्हणजे तुझे गुण तर नाही आहेत, तर साख. आणि दुसरे हे साखी, म्हणजे साखीच्या माध्यमातून त्यांचे गुणगान जे ऐकले जाते. काळ सुद्धा म्हणतात कोमेजून जातो, खाली मान घालतो, की तो तर समर्थ शक्ती आहे. और धन धन तीनों लोक में दादू जोड़ा थे. केरी नाम कबीर का ये विषम काल गजराजे. दादू भजन प्रताप ते ये भाग्य सुनत आवाज. आता पुण्यात्म्यांनो, कशी तुलना केली आहे दादूसाहेबजींनी, की इथे हा काळ समजा एक हत्ती आहे. हत्ती इतर प्राण्यांपेक्षा खूप तगडा आणि त्याचं खूप सुंदर एक शरीर. हा तर समजा काळ, कारण की श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 18 गीता ज्ञानदाता म्हणतो की मी लोकवेदामध्ये बोलल्या ऐकल्या ज्ञानाच्या आधारे मी पुरुषोत्तम प्रसिद्ध आहे. कारण की जे प्राणी माझ्या आत आहेत त्यांच्यापेक्षा मी उत्तम आहे, श्रेष्ठ आहे, उच्च आहे, तगडा आहे. जसं हत्ती इतरांपेक्षा उंच असतो, परंतु गीता ज्ञानदाता हेही स्पष्ट करतो आहे की गीता अध्याय नंबर 15 श्लोक 16 आणि 17 की क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष हे दोन पुरुष आहेत, दोन प्रभू आहेत. हे दोघे नाशवंत आहेत आणि यांच्या अंतर्गत जेवढे प्राणी आहेत तेही नाशवंत. क्षरपुरुष स्वतः आहेत. गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 17 स्पष्ट केलं आहे की उत्तम पुरुष हा तू अन्य हा. तो गीता ज्ञानदात्यापेक्षा अन्य आहे, तो स्वतः म्हणत आहे हे. आणि त्यालाच परमात्मा म्हटलं जातं. या लोकत्रयम आविष्य विभर्ती अव्यय ईश्वर, जो तीनही लोकात प्रवेश करून सर्वांचं पालन पोषण करतो, तो आहे अविनाशी परमात्मा. तरी इथे 15व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात गीता ज्ञानदाता फक्त हे म्हणत आहे की माझ्या या 21 ब्रह्मांडात जेवढे प्राणी माझ्या अंतर्गत आहेत त्यांच्यापेक्षा मी सुप्रीम आहे, बस. पण आय एम नॉट पुरुषोत्तम. पुरुषोत्तम तर सांगितला 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात. तर हा म्हणत आहे की इथे माझ्या अंतर्गत जेवढे प्राणी आहेत, मग ते भले शरीरात आहेत किंवा जीवात्मा आहेत, त्यांच्याहून मी उत्तम आहे, म्हणून मी पुरुषोत्तम प्रसिद्ध आहे लोकवेदात. वास्तविक तर सांगितलं की तो कोणी वेगळाच आहे. केरी नाम कबीर का और विषम काल गजराजे. दादू भजन प्रताप से ये भाग्य सुनत आवाज. काय सांगायचा प्रयत्न केलाय दादू साहेबजींनी की ज्याने काळाला तर समजा गजराज, हत्तींचा राजा, म्हणजे त्यांच्यापेक्षा, म्हणजे हत्तींमध्ये सर्वात बलवान हा त्यांचा राजा असतो, हा नियम आहे. आणि केरी नाम कबीर का, आणि शक्तिमान वाघ समजा कबीर परमात्म्याचं हे सतनाम. और दादू भजन प्रताप से ये सुनते भाग्य आवाज गाज.
जसं हत्ती कुठे जंगलात असेल आणि वाघाने डरकाळी फोडली आणि तो जवळून ऐकू येत असेल की आवाज जवळून येत आहे, हत्ती लीद टाकतो आणि पळून जातो, सोडून त्या स्थानाला दूर पळून जायचा प्रयत्न करतो. तर काय सांगतायत, काय सांगू इच्छित आहेत दादूसाहेबजींनी, की हा काळ देखील कोणी लहान सहान प्राणी नाही आहे, कोणी लहान शक्ती नाही आहे. 10,000 1,000 बाहूंचा मालक आहे हा, 1,000 बाहूंचा, 1,000 कलांचा. आणि ब्रह्मा विष्णू महेश जी याचे पुत्र आहेत ते केवळ 16 कलांचे आणि 4 बाहूंचे आहेत. परंतु त्या परमात्म्यासमोर जो असंख्य बाहूंचा, असंख्य कलांचा, असंख्य शक्तीचा मालक आहे, त्याच्या समोर हा असा पळतो जसा वाघाची डरकाळी ऐकून हत्ती लीद करून पळतो. केरी नाम कबीर का विखम काल गजराज, दादू भजन प्रताप ते भाग्य सुनत आवाज। पल एक नाम कबीर का दादू मन चितलाए, हाथी के असवार को स्वान काल नहीं खावे। आता बघा कशी उपमा दिली आहे मालकांच्या शरणी आलेल्या प्राण्याला, की जसा हत्ती. आता हत्तीचीच दुसरी उपमात्मक पद्धतीने कसं सांगितलं आहे की जो कबीर परमेश्वरजींच्या शरणी आला तो तर समजा या काळाच्या रेंजपासून, रीचपासून, पोचण्यापासून एवढा दूर गेला जसं कुणी हत्तीवर बसला असेल आणि त्यांना कुत्रे हानी नाही पोचवू शकत. हाथी के असवार को स्वान काल नहीं खावे। हत्तीवर जो बसला आहे तो तर समजा भक्त परमात्म्याचा आणि काळ समजा कुत्रा. आता हत्तीवर बसलेल्या व्यक्तीला कुत्रा काही हानी नाही पोचवू शकत, तर हा काळ तर इतका, काळाच्या रेंजपासून, काळाच्या पोचण्यापासून आपण एवढे पार झालात, जाणून बुजून जर हत्तीवरून खाली पडलात तर मग कुत्रा पोटरी धरेल तुमची, आणि जर त्याच्यावरून खाली नाही उतरलात तर कुत्रा काही नाही करू शकत. तर परमात्म्याच्या मर्यादेपासून दूर होताच तो तर तयारच बसलाय, तो भोमकतच आहे, कधी फाडून खातोय याला. तर हे उदाहरण देऊ इच्छित आहेत दादूसाहेबजी. पल एक नाम कबीरी का दादू मन चितलाए, हस्ती के असवार को ये स्वान काल नहीं खावे। सुमरत नाम कबीर की ये कटे काल की पीरे, दादू दिन दिन ऊंचा हो फिर परमानंद सुख सीरे। स्मरत नाम कबीराचं जे परमात्म्याने अगदी योग्य पद्धतीने सांगितलं आहे, त्याचा जप केल्याने या काळाचा त्रास कमी होईल. हा काळ जो तुम्हाला दुःख देत आहे ते कर्मांनी, पाप कर्मांनी, ते मग नष्ट होऊन जाईल आणि हेच परमात्मा करतात. कर्म ब्रह्मंड के में पल में कर होनेस, म्हणजे क्रॉस मारू ते सगळ्यावर. अर्जिन हमरी दो ही दी सो करो हमारे पेश। तुम्ही अकाउंट मध्ये नका घेऊ. दादू नाम कबीर की जो कोई लेवे ओटे, तिनको कभू लागे नहीं ये काल वज्र की चोटे। आता पुण्यात्म्यांनो, इतक्या सामर्थ्याच्या शरण गेलो आपण आणि हे इतके साक्षीदार भगवंताचे, की दादूसाहेब म्हणत आहेत की कबीर साहेबांच्या खऱ्या नामाची विधिव्रत जो शपथ घेईल, त्याच्या शरणामध्ये येईल, उनको कबू लागे नहीं ये काल वज्र की चोटे। हा काळ जसे तुम्ही पाहता दुर्घटनेमध्ये, जोपर्यंत तुमचं नाम ठीक आहे, कनेक्शन जोडलेलं आहे, तोपर्यंत आपल्याला शरण आहे, प्रोटेक्शन आहे, परमात्म्याचं कवच आहे आपल्यावर. काळाचा कुठला अटॅक नाही लागणार, कोणत्याही कर्माचा दंड परिणाम नाही करणार. जसं तुम्ही बघता की दुर्घटनेमध्ये कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात, हे कधीच नाही होऊ शकत या मालकाच्या शरणी येणाऱ्यावर, परंतु राहावं लागेल मर्यादेमध्ये. आता पहा कशी तुलना करतात परमात्म्याची. दादू नाम कबीर की जय कोई लेवे ओटे, तिनको कबू लागे नहीं ये काल वज्र की चोटे। हे काळाचे वज्र, हा परमाणू, हे मिसाईल ही निष्क्रिय होऊन जाईल, हे तर जे वरून सोडतो तो.
मग म्हणतात की और संत सब कूप हैं ये कहते दरिता नीर, दादू अगम अपार है दरिया सत्य कबीर। दादू साहेब कशी उत्तम तुलना करतात, बाकी सर्व संत विहीर आहेत, जसे लहान सहान कोणी संत आहेत ज्या देवतांना तुम्ही पूजता, हे तर असं समजा की कोणा विहिरीचं पाणी आहे, कुठल्या झऱ्याचं पाणी, कोणी लहान सहान झरा काही क्षेत्रात काम करत आहे। और दादू अगम अपार है ये दरिया सत कबीर। समुद्र परमात्मा तर समुद्र आहे समजा, आणि समुद्रातही उत्तम पाण्याचा समुद्र जो कधी ज्याचं पाणी संपतच नाही। आणि इतर लहान सहान चमत्कार हे पण सांगतात की तिथून माझ्यासाठी हा लाभ झाला, तिथून माझ्यासाठी हा लाभ झाला। म्हणतात इतर संत सगळी कूप आहेत, विहीर आहेत, ते फक्त पिण्यासाठीच पाणी देऊ शकतात, शेतीसाठी काही उपयोग नाही। पाण्यानेच काम चालते, शेतीही करावी लागते, त्याही गरजेची पूर्तता व्हायला हवी, तेव्हाच जीवन पूर्ण सफल होईल। तर ते म्हणतात और संत सब कूप हैं कहते जरिता नीर, झरणे आहेत त्यानेच लहान सहान कामे करून घेत आहेत। और दादू अगम अपार है ये दरिया सत कबीर। म्हणजे इथेही तुम्हाला सुखी ठेवेल जसे इथलं सुख आहे, आणि मग सतलोकात घेऊन जाईल, सगळी कामं करून टाकेल। अब ही तेरी सब मिटे ये जन्म मरण की पीर, श्वास उश्वास सोमर ले दादू नाम कबीर। आता तुझे हे सर्व झंझट संपून जाईल, या श्वास उच्छ्वासाने त्या परमात्म्याचं ज्ञान खऱ्या पूर्ण संताने प्राप्त करून स्मरण कर। दादू नाम कबीर का ये सुन के कप काले, नाम भरोसे नर चले तो हो नवा का भाले। दादू साहेब म्हणतात की दादू नाम कबीर का, अरे सुनते का पे काल। हा 21 ब्रह्मांडांचा स्वामी क्षरपुरुष, हा सगळा कापायला लागतो मालकांचं नाव घेताच, ह्याची छाती धडधडायला लागते। आणि म्हणतात की नाम भरोसे नर चले, नामाचा आधार घेऊन चला संसार आपल्या जीवनरूपी प्रवासात, तो हो नवा का बाल। त्याचं काही नाही बिघडू शकत, खऱ्या श्रद्धेने चालत राहा। जिनमो को निज नाम दिया सोए सतगुरु हमारे, दादू दूसरा कोई नहीं कबीर सिरजनहारे। तोड़ पाड़ दिया कि जिनमो को निज नाम, निज खरा मंत्र जे सतनाम मला दिलं, माझा तोच सद्गुरू आहे, बाकी नकली सद्गुरू होते सगळे। आणि म्हणतात की दादू दूसरा कोई नहीं केवल कबीर सर्जनहार, तो कबीर परमात्मा सृजनहार। आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते। निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951, 7030303952। अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा, किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा। आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता, किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता।